आपल्या मेंदूतले नकारात्मक विचार थांबवता येतात का? मेंदू आपला शांत करता येतो का? करता येत नसेल तर सद्गुरूंनी एक महामंत्र दिलेला आहे. आता तो महामंत्र कोणता आहे ते आपण नक्की बघूयात. अनेकदा आपल्या मनात किंवा आपल्या आयुष्यात असा काही एक काळ येतो, अशी काही वेळ येते की ज्यावेळेला आपलं मन अतिशय विनाकारण अस्वस्थ होत असतं, डोक्यात नकारात्मक विचारांचं चक्र सुरू असतं आणि त्यावेळेला आपण काय करायचं हे सुचत नाही आणि अशा वेळेला आपण जबरदस्तीने ते थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ते विचार आणखीन जास्त वाढतात. मग काय करायला पाहिजे अशा विचारांचं? तर सद्गुरू काय म्हणतात, सद्गुरू वासुदेव म्हणतात की गोंधळ जेव्हा आपल्या मनाचा उडतो तेव्हा अगदी सखोल आणि डोळे उघडणारे मार्गदर्शन त्याची आवश्यकता असते, जी सद्गुरूंनी केलेलं आहे. नकारात्मक विचारांना मनातनं काढून टाकणं त्यांच्या मते मुळात हे उपायच नाही आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना मनातनं काढूच नका तुम्ही. ते जे विचार आहेत त्यांना दूर सरण्याचाही प्रयत्न करू नका. जसे आहेत तसे ते चालू द्यात. ते मनात ठेवूनसुद्धा तुम्ही तुमचे दुसरी कार्य करू शकता. त्यांचं काय म्हणणं आहे की ते म्हणतात स्वतःला दूर त्या विचारांपासून ठेवायचं म्हणजे आणि खरोखरच मन शांत करायचं. मग करता येतं का? तर हो, करता येतं. मग काय करता येतं? कसं करता येतं? बऱ्याचदा असं म्हणलं जातं की मनामध्ये फक्त सकारात्मक विचारा, तेच ठेवा. दुसऱ्या नकारात्मक विचारांना जागा देऊ नका. आता नेमके विचार सकारात्मक की नकारात्मक हे काही विचार सांगून येत नाहीत किंवा आपल्या कोणालाही ते विचार सांगून आपल्या मनात येतात आणि मग आपण ते दूर सारायचं असं होत नाही. अनेकदा बसल्या बसल्या अचानक विचार येतात. आता सकारात्मक आणि नकारात्मक ह्याच्यातलं कोणते सकारात्मक कोणते नकारात्मक हे नक्कीच कळतं. मग ते काय म्हणतात की मेंदूची रचना जी अशी आहे ती अशी नाहीच आहे की ज्या म्हणजे त्या विचारांवरती थेट असं नियंत्रण नसतंच. माकड कसं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतं, त्याला कोणी थांबवू शकतं का? नाही थांबवू शकत. तसंच विचारांचं असतं. विचार हे माकडासारखे असतात. या फांदीवरून त्या फांदीवर असे उड्या मारत राहतात. तुमचा आत्ता हा विचार होता, लगेच दुसरा विचार येईल. मग सद्गुरू काय म्हणतात की तुम्हाला जर कोणी सांगितलं, ते छान उदाहरण देतात. ते म्हणतात की तुम्हाला जर कोणी सांगितलं की तुम्ही डोळे बंद करा आणि एक 5 मिनटं त्या माकडाचा विचार करूच नका. होईल काय? तुम्हाला ज्याचा विचार करू नका असं सांगितलं, नेमके त्याचेच विचार 10 वेळा आपल्या डोक्यात येतील. अगदी पूर्ण डोळे बंद असेपर्यंत ते माकूड काही आपल्या डोळ्यासमोरून जाणार नाही. त्यामुळे जे नको आहे तेच करण्याचं आपल्याला मेंदू सल्ले देतो. म्हणून मेंदूचा नियमच असा आहे की ज्या गोष्टी नको म्हणून तुम्हाला सांगितलं जातं, दूर ढकलण्याचा तुम्ही जो प्रयत्न करता त्या दुप्पट वेगाने तुमच्याकडे येतात. त्यामुळे विचारांना जबरदस्तीने बांध घालण्याचा प्रयत्नच नका करू. मग आता काय करायचं याच्यासाठी? तर पहिली गोष्ट म्हणजे हे आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे आहे की तुमच्या कृतीत जर तुम्ही विचार कृतीतनं व्यक्त केले तर खूप नुकसान होतं. म्हणजे आता कसं, तर तुम्ही विचार दाबून ठेवता खूप आणि दाबून ठेवल्यानंतर काय होतं, त्याचा स्फोट होतो. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मनात ठेवलं आहे. मग त्याचा एकदम स्फोट होतो आणि मग तो स्फोट रागाच्या भरात, रागाच्या कृतीतनं किंवा एखाद्या चुकीच्या कृतीतनं बाहेर पडतात. आता एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला समजा राग आला आहे खूप, इतका राग आला की त्या व्यक्तीशी तुमचं तोंडही बघावंसं वाटत नाही, त्याच्याशी बोलावंसंही वाटत नाही, इतका तो राग तुमच्या मनात सतत घोळत असतो. आणि जेव्हा ती व्यक्ती एकदा, दोनदा, तीनदा असं तिच्याशी बोलणं झालं की काहीतरी असं कारण होतं आणि ज्यामुळे तुम्ही पटकन त्या व्यक्तीला काहीतरी चुकीचं रागात वाक्य बोलून जाता. परिणाम काय होतो? संताप, राग आणि अश्लाघ्य असे कठोर बोलणं आपल्याकडनं निघून जातं आणि विनाकारण भांडण होतं आणि दाबून ठेवलेल्या या विचारांचा असा हा परिणाम होतो. त्यामुळे जे विचार आहेत ते दाबून ठेवू नका. पटकन त्याला काढता आलं तर काढा, नाही काढता आले तर त्याला काढायचं असं डोक्यात आणूच नका तुम्ही. दुसरं म्हणजे राग हे विषासारखं आहे. तुम्ही जर का विष प्यायलात, कारण राग हे अत्यंत कडू आहे, कडू कारल्यासारखं आहे. सद्गुरू काय म्हणतात की तुम्ही जर का राग आणि संताप केलं तर हे विषासारखं आहे. तुम्ही स्वतः विष प्यायलात तर ऑफकोर्स तुमचा मृत्यू होणार आहे, दुसऱ्याचा नाही होणार आहे. मग म्हणजेच नकारात्मक विचारांमुळे आणि रागामुळे तुम्ही सदैव स्वतःचे रक्त आटवत राहता. त्याचे परिणाम तुमच्या आरोग्यावर होतात आणि मानसिकतेवर सुद्धा होतात. समोरच्या व्यक्तीवर काहीही फरक त्याचा पडत नसतो. मग आता काय करायचं?
जर तुमचे सतत विचार येत असतील तुमच्या मनामध्ये आणि सतत तुम्हाला राग येत असेल तर ते कसे घालवायचे याचे अगदी सोपे काही उपाय आणि मार्ग सद्गुरूंनी सांगितले. कोणते आहेत ते मार्ग? तर ते म्हणतात की तुमच्या मनात जेव्हा विचारांचं वादळ उठतं तेव्हा ह्या काही गोष्टी करून बघा, तुम्हाला खूप फरक पडेल. कसा? म्हणजे लगेच व्यक्त होऊ नका. तुम्हाला राग आला आहे त्या व्यक्तीचा, पण तुम्ही व्यक्त होऊ नका. रागाच्या भरात नकारात्मकतेच्या मानसिकतेत असताना कोणतंही चुकीचं वक्तव्य करू नका, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल, दुःख वाटेल किंवा कोणताही चुकीचा निर्णय देखील घेऊ नका. काही काळ पूर्णपणे शांत राहा. काहीच बोलू नका. कधी असं होतं की समोरची व्यक्ती रागाच्या भरात बोलल्यानंतर आपणही लगेच रागाच्या भरात बोलतो. तसं न करता जर तुम्ही शांत राहिलात तर बऱ्याचदा आपलं मन शांत असल्यामुळे फरक पडतो. तर तुम्ही असं करू नका. दुसरं म्हणजे काय आहे की तुमच्या श्वासावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. 2 मिनिटं डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासाची जी गती आहे त्यावर लक्ष द्या. त्यामुळे सुद्धा मेंदू शांत होण्यास मदत होते. तिसरं म्हणजे हृदयाचे ठोके आणि निसर्गाचा आवाज. जेव्हा तुम्हाला असं वाटतं तेव्हा तुम्ही आपल्याच हृदयावर असा हात ठेवायचा आणि त्याचे ठोके ऐकायचे, स्पंदन ऐकायची. किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही सरळ निसर्गाच्या सानिध्यात जा, गच्चीवर जा, तुमच्या बागेत जा, नुसता निसर्ग बघा. खूप जणांच्या बाल्कनीतनं, घरातनं माझ्या तरी दिसतं, छान पर्वताच्या रांगा दिसतात, डोंगरांच्या रांगा दिसतात. आणि संध्याकाळच्या वेळेला तर असं होतं की पाखरांचा किलबिलाट चालू असतो, वाऱ्याची झुळूक येत असते छानपैकी. त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. थोड्या वेळ तिथं जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुमचं मन केंद्रित जर केलं तर तुमचं वर्तमान काळ थोड्या काळाकरता स्थिर होतो. चौथं म्हणजे परिस्थितीकडे त्रयस्थ म्हणून बघा. त्रयस्थ त्या समस्येपासून स्वतःला एकदम वेगळं करा, जणू काही ती समस्या तुमची नाहीच आहे, दुसऱ्या कोणाची तरी. असं म्हणतात ना, परदुःख शीतल असतं. तसं त्या दुःखाकडे परदुःख म्हणून बघा. म्हणजे तुम्ही थोडे शीतल व्हाल आणि तुमच्या जो मनाचा गोंधळ आहे तो एका क्षणामध्ये दूर होईल. ज्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही आपल्याला जाणवतं त्या ठिकाणी आपण शांत बसणंच केव्हाही पर्याय असतो. असं म्हणतात ना की दुसऱ्याला आपण सुधरवू शकत नाही, स्वतःला सुधरवू शकतो. तशीच ही गोष्ट आहे की आपण कुणालाही सुधरवू नाही शकत, आपण स्वतःला बदलू शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतः विचार करणं थांबवा. असं म्हणता येणार नाही, परंतु त्या विचारात घोळत राहू नका. ही 5वी महत्त्वाची गोष्ट आहे. विचारांना जर तुम्ही शांत केलं तर तुम्हाला शांत वाटेल. ते शांत कसं करायचं त्याचेच हे मार्ग सांगितलेत. आणि त्याचमुळे तुम्ही विचारांमध्ये त्या घोळत नका राहू. एकदा तो विचार आला, स्वतःला कामात रमवा. दुसऱ्यांदाला दुसरं काहीतरी कृती करा. तिसऱ्यांदाला असं करत करत तुमच्या डोक्यातनं ते विचार न सांगता आपोआप जातील. त्या विचारांना जर तुम्ही शांत नाही केलं तर तुम्हाला रात्रीची झोपसुद्धा शांत लागणार नाही, ते सुद्धा तुमचे खराब करणार. आणि झोपण्यापूर्वी कधीही आपलं मन हे हलकं असणं अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणून लक्षात ठेवा, मनाचा जेव्हा गोंधळ उडतो तेव्हा श्वासावर नियंत्रण करा. दीर्घ श्वास घ्या, थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात राहा, स्वतःची स्पंदनं ऐका. किंवा तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर खूपदा आपल्या मोबाईलवरती सुद्धा पक्ष्यांचे, म्हणजे मी तरी खास करून हेच करते बाबा, मला इतर काहीही पाहायला आवडत नाही जास्ती. मी पक्ष्यांची घरटी बांधणं, झाडांमध्ये पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये त्यांची पिल्लं बघणं, किंवा ज्यांना म्हणजे काय म्हणतात, पाणी आणि दाणा ठेवलेला असतो तिथे पक्ष्यांचा कसा छान किलबिलाट असतो, ते कसे पाण्यांमध्ये आंघोळ करतात हे बघायला मला आवडतं. किंवा निसर्ग बघायला आवडतो मला. पाऊस पडतो आहे, दाट जंगल आहे, असं मला बघायला आवडतं. तसं तुम्ही फेसबुकवर किंवा इतर इंस्टाग्रामवर सुद्धा बघू शकता. थोडक्यात काय आहे, आपल्या मनातल्या विचारांशी घोळत न राहता या विचारांशी संलग्न होऊन जा, म्हणजे विचार थांबते.